एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। जळगाव जामोद तहसील कार्यालयात एका 67 वर्षीय पुरुषाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तहसील कार्यालयातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। खरेदी नक्कल मिळत नसल्यामुळे 67 वर्षीय धोंडू केडूजी बावस्कर राहणार तालुका नांदुरा यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी 20 नोव्हेंबर 2025 रोजी 1981 सालच्या खरेदी नक्कलसाठी अर्ज केला होता। मात्र 1.5 महिना उलटूनही नक्कल मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। सदर नक्कल 6 एकर शेतीच्या पुराव्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणात गोदावरीबाई जगन्नाथ चांडक यांच्यासोबत वाद सुरू असल्याचेही समोर आले आहे। तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांवर संगणमताचा गंभीर आरोप करत जाणीवपूर्वक नक्कल न देण्याचा कट रचल्याचा दावा संबंधित व्यक्तीने केला आहे। भूमिहीन शेतमजूर असल्याचे सांगत न्याय मिळावा आणि सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अर्जामध्ये या व्यक्तीने केली आहे। तर या घटनेमुळे जळगाव जामोद परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी नागेश भटकर, मराठी समाचार न्यूज 24 जळगाव जामोद। तो याले स्ट्रेचर घेऊ का वर हे डायरेक्ट उचलून वरतं नाही ते इथपर्यंत अरे असे दोन्ही करा हँडल कर एकूण धोर लागला एकूण ये ना मग एकूण ये ना लोटा घे आता वर